सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। आज मी माझ्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे पण कार्यक्रम होते आणि इतर पण काही पाहणी करायची होती। त्याच्यामुळे मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सहसा कुठल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आढावा बैठक घेत असतो, तशी 2 तासाची आढावा बैठक आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे प्रश्न, सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न ह्याच्या संदर्भात सगळे अधिकारी बोलवले होते, अधिकारी तो उपस्थित होते। साधारण आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती की चारा टंचाई पुढे जसं एक दिवस सरकेल आणि उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला सुरुवात होईल त्यावेळेस चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर आपल्याला भेडसावेल। पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचा भेडसावेल, त्याच्याकरता नियोजन करण्याच्या सूचना राज्य स्तरावरून मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्याबद्दल इथल्या कृषी विकास अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि कलेक्टर हे सगळ्यांनी लक्ष देऊन त्यांनी महाबीजकडे बियाणं पण नोंदलेलं आहे। मी आता महाबीजच्या एमडीशी बोललो, त्यांची मागणी जशी येईल तसे ताबडतोब त्यांना बियाणं उपलब्ध करून द्या म्हणून सांगितलं। ज्यांच्याकडे पाणी होतं त्यांना पण बियाणं दिलं, त्यांनी पण ते लावलं। अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट बरी झालेली आहे, पूर्वीच्या काळामध्ये दुष्काळ पडला तर फारच चाऱ्याचा प्रश्न गहन निर्माण व्हायचा, परंतु आता सायलो सिस्टीम सुरू झालेली असल्यामुळे खरीप आणि रब्बीमध्ये काही आपले शेतकरी मक्याचं पीक घेतात आणि मक्याचं पीक घेऊन तो मका सायलो सिस्टीमद्वारे स्टॉक करून ठेवतात आणि तो 12 महिने देखील वापरता येतो। असं सर्रास आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध व्यावसायिकांनी सुरू केलेलं आहे। तसं आपल्याही भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात सुरू झालंय। अशा प्रकारचा सुतोवाच हा मला अधिकारी वर्गांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि सध्या टँकर चालू आहेत, परंतु 3-4 टँकरच चालू आहेत, पण जशी मागणी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले आहेत, कलेक्टरकडे अधिकार ठेवलेले नाही आहेत आणि नंतर तीव्रता वाढेल नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ, म्हणजे त्या गावातल्या सरपंचांना, ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल। अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये चारा टंचाई सध्या साधारण जो आढावा कलेक्टरांनी घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की 115 दिवस चारा पुरेल असं ॲव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे। तथापि काही ठिकाणी मार्चमध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे। जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकडून आपल्यातले काही मला वाटतं 5 तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही 1000 वर काही मंडळं आपण घेतलेली, तशी आपल्यातली पण जिथं तीव्रता जास्त आहे तशा प्रकारची मंडळं घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं काम चाललेलं आहे। पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या करता आत्तापर्यंत निवड केली आणि चारा निर्मितीच्या करता DPC मधून देखील 7 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे त्यांनी हे पण केलं, पेरणी पण केली असं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्याच्यातनं पण काही चारा हा आपल्याला उपलब्ध होईल, पण बहुतेक ठिकाणी मकाच केलेला आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थंडीची तीव्रता कमी झाल्यानंतरच कडवळ चांगलं येतं। त्याच्यामुळं साधारण होळीच्या नंतर किंवा त्या काळात थंडीची कमी तीव्रता झाल्यावर तिथं कडवळ लोक घेतील। आता माळशिरस तालुक्यात 2, माढा तालुक्यात 1 आणि करमाळा तालुक्यात 1 अशाच प्रकारचे 4 टँकर सुरू आहेत। टंचाई निवारण तर बंद प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू करण्याच्या करता मी विचारलं तर त्याच्यात बिलं भरली जात नाही, त्याच्यामुळं काही योजना बंद आहेत। तो सगळा महाराष्ट्रामध्ये एक गहन प्रश्न आहे। मला एक कळत नाही की नागरिक ग्रामस्थ पाणी पितात परंतु बिलं भरायला, पाणीपट्टी भरायला का काकू करतात, पण ते इथं पण जाणवलं आणि काही योजनांची दुरुस्ती देखील आवश्यक आहे। त्याचे प्लॅन एस्टिमेट पण करायला सांगितले आम्ही, ते टंचाईमधनं त्यांना पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे। सोलापूर मनापानी पण अनेक बाबी सांगितलेल्या आहेत। विशेषतः तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सोलापूर शहरातच राहतात, सोलापूर शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही म्हणावा असा
अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु तो प्रश्न काही तडीस गेला नाही. आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काही थोड्या थोड्या अडचणी आहेत. कुठं कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागाच आमची आहे. वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय आणि त्याच्याकरता 3 कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत. तर मी CPना सांगितलं जर तसं असेल, SP ला पण सांगितलं, तर बाबा पहिल्यांदा कलेक्टरनं म्हणलं त्या लोकांना समजून सांगा जे विरोध करतायत ते. ऐकलं तर दुधात साखर, नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला. अशा पद्धतीनं पण मग ॲक्शन नाईलाजास्तव घ्यावी लागेल. पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, कारण सोलापूर शहराला रोजच्या रोज पाणी मिळालं पाहिजे आणि त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे. हे मी या प्रेसच्या निमित्तानं त्यांना सांगू इच्छितो. सध्या 170 MLD पाणीपुरवठा योजनेच्या करता काही गॅप फंडिंग पाहिजे आणि त्याच्यात महानगरपालिका काही पैसे भरणार आहे आणि राज्य सरकार काही पैसे भरणार आहे. तर त्याच्यामध्ये महानगरपालिकाला साधारण जे काही पैसे त्यांच्या हिश्श्याचे येतात, आयुक्त म्हणले आम्ही टप्प्याटप्प्याने भरतो, परंतु आम्हाला त्यांना 268 कोटी पैकी पहिला हप्ता अंदाजे 90 कोटीचा द्यावा लागणार आहे. तो आम्ही म्हणजे आता नवीन आठवडा सुरू झाल्यानंतर द्यायचं मी कबूल केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे, म्हणजे मग त्यांचं काम अधिक स्पीडनं व्हायला मदत होईल. तसंच सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रस्तावित 2 उड्डाणपुलाच्या करता ते उड्डाणपूल करायला तयार आहेत, परंतु ते म्हणतात की आम्हाला जमीन पाहिजे आणि जमिनीचा मोबदला देण्याची गरज आहे. तर तो पण शासनाचा जो काही हिस्सा आहे तो पण देण्याचं मी कबूल केले. साधारण 101 कोटी शासनाचा हिस्सा आहे, त्यातले 41 कोटी प्राप्त आहेत, परंतु अजून 60 कोटीची गरज आहे. मी पुढच्या आठवड्यात म्हणजे नवीन आठवड्यामध्ये हे पैसे देण्याचं काम करतो. म्हणजे सेक्शन नंबर 1 जुना पुणा नाका ते पत्रकार चौक साधारण 5.45 किलोमीटर लांबीचा आणि सेक्शन 2 मधला जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला हे 5 किलोमीटरचा. अशा पद्धतीने हे दोन्ही प्रश्न त्याच्यातनं मार्गी लागतील. मला आज आयुक्त म्हणत होते की दादा ह्या बिल्डिंग फार हेरिटेज आणि तिला एक वेगळ्या प्रकारचं इतिहास आहे म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या. तर ते म्हणले मी चांगलं केलेलं आहे. मी आज दिवसभरामध्ये ती एक पाहणी करायला जाणार आहे माझ्या सोयीनं. मी त्यांना सांगितलं की मी तसं येईन म्हणून, कारण त्या सांगताना त्यांनी प्रेझेंटेशन देताना तर चांगलं दाखवलेलं आहे. स्वतः जाऊन बघितल्यानंतर आणखीन काय ते त्या बाबतीमध्ये कळेल. नियोजनाच्या बद्दलचा आढावा घेत असताना एक गोष्ट लक्षात आली, तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे, आज तारीख 3 आहे, 29चा महिना आहे. साधारण मार्चमध्ये अधिवेशन आचारसंहिता सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मी दावा करत नाही, अंदाज. आणि त्यामध्ये त्याच्या आधी टेक्निकल सँक्शन, त्याच्या आधी प्रशासकीय मान्यता ज्याला आपण प्रमा म्हणतो त्या देण्याची गरज आहे. तर कलेक्टर म्हणले की दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पैसे लॅप्स होऊन देणार नाही. आम्ही मध्ये आदेश काढले राज्यामध्ये सगळ्या DPCंना की त्यांची 100% रक्कम आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे, ते पाहिजे तेव्हा ते विड्रॉ करू शकतात. आणि तशा प्रकारच्या सूचना आलेल्या DPOनी पण मान्य केल्या आणि कलेक्टरनी पण मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळं राज्य सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडली. आता बाकीचं ते पैशाचं नीट विनियोग करण्याचं काम हे जिल्हाधिकारी अर्थात पालकमंत्र्यांच्या डायरेक्टिव्हप्रमाणेच त्यांच्या कानावर घालूनच ते त्या ठिकाणी करतील. तर जिल्हाधिकारी म्हणले की मी ते करून घेतो आणि 31 मार्चपर्यंत हे पैसे त्या कामाला कसे खर्च होतील अशाही प्रकारचं नियोजन त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्या शहरामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर नूतनीकरणाच्या करता देखील काही पैशाची गरज आहे. ते पण पैसे देण्याच्या बद्दलचं मी आज त्यांना कबूल केलं. 3,40,00,000 रुपये अशी काहीतरी ती रक्कम आहे. शहरामध्ये नॅशनल हायवेच्या त्या जमिनीच्या करता 59 कोटी रुपये ते तात्काळ अर्थ विभागाकडनं द्यावे लागतील. ते पण देण्याच्या बद्दल
आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीतच कृषी विभागाचा आढावा घेतला, DPCचा आढावा घेतला. आता सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वकष विकास आराखडा ह्याचं एक छोटं काम चालू आहे, काहीतरी 80-82 कोटी रुपयाचं. तर त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. तर त्यांना निधी पाहिजे, तो पण निधी सोडला जाईल. तो नियोजनच्याच अंडर येतं आणि नियोजन माझ्याकडेच असल्यामुळं मला तिची काही अडचण वाटत नाही. एकंदरीत 73 कोटी 85,95,224 कोटीचा तो प्लॅन आहे. मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचं जतन संवर्धन करणं, देवस्थानाखेरीतील इतर मंदिर, तिथं बरीच मंदिरं निघाली, त्यांचं सगळ्यांचं जतन व संवर्धन करणं. त्याकरता 11 कोटी 27 लाख रुपये खर्च करतो. मुख्य मंदिराकरता आपण 17 कोटी 14 लाख रुपये खर्च करतो. हा भाग पहिला झाला. आणि भाग दुसऱ्यामध्ये परिसर व्यवस्थापन व इतर संबंधित सुविधांचं नियोजन, ते 25 कोटीचं. असं भाग 1 आणि 2 मिळून 53 कोटी. पण त्याच्यामध्ये GST 12% आणि 5% वेगवेगळे चार्जेस, 10% प्राईस एक्सलेशन, असं करून ते 20 कोटी, तर 73 कोटीला ते जातं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला 31 मार्चपर्यंत किती पैसे पाहिजे. ते म्हणले फक्त आम्ही 5 कोटी खर्च करू शकू, कारण पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालीच हे काम करावं लागतं. कारण अशा प्रकारचं काम करताना तुम्ही मनात आणाल तसं कुठलंही काम तसं चालत नाही. ते हेरिटेज वास्तू असल्यामुळं ते त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलं. तर तेही 5 कोटी ताबडतोब त्यांना देण्याच्या बद्दलचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेतलेला आहे. आणि तो नियोजनच्याचमुळे असल्यामुळं ते लगेचच त्याचं हे पण त्यांनी मला प्रेझेंटेशन पण दिलेलं होतं. हे एक होतं. त्याच्यानंतर आपल्या विमानतळाच्या संदर्भामध्ये चिमणी काढली, परंतु विमान आज पण उतरत नाही. कलेक्टरने मला असं सांगितलं की सध्या वॉल कंपाऊंडचं काम चाललेलं आहे. जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे. आणि एअरस्ट्रीप ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे. ह्या 3 गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील. ते 2च किलोमीटर आहे फक्त धावपट्टी. मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठंही जागा नाही आहे. मागं एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी बोरामणी त्या तिथं आपण पैसे 40 का 50 कोटी रुपये दिले होते. पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला असं. सॉरी माळढोक पक्षामुळं. तर माळढोक पक्षीच दिसत नाही म्हणे. आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं तरी बघा. राज्याचे उपमुख्यमंत्री माळढोक पक्षी दिसत नाही असं सांगतात. परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच माळढोक पक्षी त्या परिसरामध्ये दिसलेला नाही आहे. परंतु तो वेगळा मुद्दा आहे. केंद्र सरकारने अशी काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांचं जतन करण्याच्या करता, त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या करता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मान्य करतो. परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही विमानं यायची ती यावीत आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी हीच ती भावना आहे. त्याचबरोबर मी महानगरपालिकेने असं एक लक्षात आणून दिलं की आत्ता आमचं काम चाललेलं आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावर पाणी खाली चाललेलं आहे. उजनी आता -60% गेलेलं आहे. आणि -60% गेलेलं असताना उजनी धरण पातळी ही 6.67% कालची मायनस आहे. तर तिथं आता पातळी 35% खाली गेली की पंपिंग आपल्याला दुबार करावं लागतं. त्याच्याकरता 1 कोटी 4 लाख रुपये खर्च आहे. पातळी 52% गेली खाली, -52%, तर तिबार पंपिंग करावं लागतं. त्याकरता 2 कोटी 50 लाख रुपये खर्च करावे लागतील. असं 3 कोटी 54 लाख रुपयाची त्यांना गरज आहे. मी टंचाईमधनं हे पैसे द्यायच्या सूचना आज कलेक्टरांना दिलेल्या आहेत. कारण शेवटी पुन्हा शहराचं आणि हे 3 कोटी 54 लाख मला आयुक्त म्हणाले की दादा आम्हाला ते बाकीचं
दुबार पंपिंग तिबार पंपिंग त्याकरता ते पंप दुरुस्त करणं, ओव्हर ऑइलिंग करणं वगैरे वगैरे, बेरिंग विरिंग व्यवस्थित आहे काय, ग्रीसिंग वगैरे, तर त्याकरता तर ते आपण आजच्या मिटिंगच्या निमित्तानं द्यायला सांगितलेले आहे. नंतर सोलापूर महानगरपालिकेच्या शासन स्तरावर एक अमृत 2 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवितरण व्यवस्था करणे हा एक 882 कोटीचा प्रकल्प आहे. DPR तांत्रिक मान्यतेसाठी मजीप्रास सांगलीकडे गेलेला आहे. तो तिकडनं त्यांनी DPR मान्यता दिली DPRला की मग तो राज्य सरकारकडे येईल, पण त्यालाही मदत करावी लागेल. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, इथले पालकमंत्री सगळे मिळून ते काम त्या संदर्भामध्ये करू. अशा पद्धतीनं आज आम्ही आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यातनं ज्या तातडीच्या गोष्टी आहेत त्या करण्याचं आम्ही त्यांना कबूल केलेलं आहे. एक हे परवाचं जायचं ते नाही 5 तारखेचं धरा. हा काय म्हणला? कुठली? आता ऐका ना, आता ऐका, कलेक्टर मला म्हणाले की दादा एअरस्ट्रिपच्या कामाच्या करता मी मधून जात असतो. मी आज इथल्या एसीला असं सांगितलं की जरी ते तुमच्या अखत्यारीत काम नसेल तरी देखील तुम्ही नुसती पाहणी करा आणि साधारण बाबा किती दिवस ह्या गोष्टीला लागतील. जर वर कुठं ज्योतिराजे सिंधिया असतील किंवा इतर कोण मान्यवर असतील किंवा कुणाशी पण बोलायची गरज असेल तर माझी बोलायची तयारी, परंतु तिथली इतंभूत माहिती मला कलेक्टर स्पष्ट म्हणले की दादा मी एअरस्ट्रिपच्या बद्दल जातोय, ते काम चालू आहे का बघतो. तर ते काम चालू आहे, पण वॉल कंपाऊंडचं आणि ते मेन इमारतीचं मी काही बघितलं नाही. तर ते एसीनी बघितल्यानंतर किती त्याला काळ लागतोय ते साधारण आपल्याला अंदाज येईल. आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे ते राज्य सरकार घेण्याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू. केंद्र सरकारच्या जर अखत्यारीत असेल तर मग तिथं ज्योतिराजे सिंधिया साहेबांशी पण बोलू. केंद्राच्या समितीनं एक प्रस्ताव फेटाळलाय आपला, राज्य सरकार परत प्रस्ताव काय 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 बोरामणीचं 33 हेक्टर जे आहे ते निर्वनीकरण करणं आवश्यक आहे. ते ह्याच्यामुळेच थांबलं ना माळढोकने. प्रस्ताव आपला फेटाळलेला आहे. अहो फेटाळलेला आहे. उद्याच्याला तिथं असं दाखवावं लागेल जर केंद्रादी म्हणजे संबंधितांनी हे माळढोक आता इथं पक्षीच अस्तित्वात राहिलं नाही असं करून ज्यावेळेस निर्णयाप्रत येतील त्याच वेळेस ते तिथं मदत करतील ना. दादा पण बाजूच्या गटामधून सुरत चेन्नई हायवे गेलेला आहे. ऐका, हे माझ्या अखत्यारीतलं काम नाही. मी आढावा घेतला, पण तुम्ही सूचना करताय म्हणजे तुम्ही अधिकची माहिती देताही पण तितकीच परिसरातून रेल्वेलाही मंजुरी मिळाली. सोलापूर तेच म्हणतोय की बाबा हे जर रेल्वेला पण मंजुरी मिळाली त्याची नोंद घ्या रे. नोंद रेल्वेलाही मिळाली, रस्त्यालाही मिळाली, तर मग विमानतळाला काय हरकत आहे? म्हणजे तिथं द्यायला काय हरकत आहे? दादा उजनीच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता आपण दुबार पंपिंगसाठी निधीची तरतूद करताय, मात्र विजयसिंह मोहिते पाटील दादा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधून काही 10 TMC पाणी सोलापूर जिल्ह्याला दिलं होतं. तर असं काही आता यावेळेस करता येऊ शकतं किंवा राज्य शासन असा विचार करताय का? असा विचार राज्य सरकार अजिबात कुठला करत नाहीये. त्या काळामध्ये उजनीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता. मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणातनं 2-2 TMC पाणी सोडलेलं होतं. आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं, परंतु ज्या काटकसरीनं ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही. मायनसमध्ये घातलं. कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनचं कुठे आहे का? उजनी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी? हा, म्हणजे आता जवळपास 60%. मग 60% उजनी असताना वरनं तुम्ही म्हणजे हे फारच झालं. हो, तेच म्हणतोय. शेवटी कालवा सल्लागार समिती असते. कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात, मंत्री असतात. लोकप्रतिनिधीच ठरवतात की किती पाणी कॅनॉलला सोडायचं, किती पाणी नदीमध्ये सोडायचं. आपल्याला खरा फटका करत बसतो. पत्रकार मित्रांनो, सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती TMC त्याचा तुम्ही अंदाज घ्या. म्हणजे हे इतकं आणि मी वेळोवेळी इतक्यादा
त्याच्या संदर्भात आता ह्या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसतं आणि आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे. ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली, त्या ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडे. साधारण किती % काम झालंय काय झालंय तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते काम पूर्णत्वाला चाललेलं आहे. साहेब, त्या पुण्यामध्ये वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरच्या धरणावर अवलंबून असणारं पुणे धरण, तिथलं पॉप्युलेशन किती आहे? आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं. तिथं पण थोडंसं बचत करूनच पाणी दिलं जातं आणि त्याचं उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जातं. अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे. आता इथं पिण्याकरता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे. आपण काही काळजी करू नका. पाणी उजनीला आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर होऊन अजून कुठलाही निधी दिला गेला नाही, त्यामुळे 24 गावांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. कर्नाटकात जायचा इशारा. त्याबद्दल मला आज पेपरला बातमी वाचायला मिळालेली आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करेल. जलसंपदा खातं त्यांच्याकडे. पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काही आश्वासन दिलेलं होतं, ते मी त्यांच्या लक्षात आणून देतो की आता लोक त्याबद्दलची वाट बघतायत. पाणी काटकसरीने वापरलं जात नाही, बेसुमार सोडलं जातं. हे 2 वर्ष सलग असं होतंय, तरी सुद्धा कुठली गांभीर्याने नाही, 2 वर्ष नाही, गेल्या वर्षी व्यवस्थित आपलं भागलं. गेल्या वर्षी व्यवस्थित भागलं हो का. आता उजनी पाईपलाईन समांतर जलवाहिनी स्थिती जॅकवेलचं 50% काम झालंय. पाईपलाईन पुरवठा 75 किलोमीटर 110च्या अगेन्स्ट झालाय. पाईप अंतरणं 110च्या अगेन्स्ट 67 किलोमीटर झालंय. हायड्रॉलिक टेस्टिंग 67 किलोमीटरच्या पैकी 34 किलोमीटर झालंय. क्रॉसिंग 63 पैकी 29 पूर्ण झाली. भौतिक प्रगती 100% पैकी 75% पूर्ण झाली. आर्थिक प्रगती 100% पैकी 48% पूर्ण झाली. हे पाणी सोडलं, पाणी आपण उजनीतनं सोडतो, पण पाणी हे कर्नाटकात येत असताना कर्नाटक सरकारने 3 पंप लावून पाणी उपसा करतो. नाही काय झालं, शासन पातळीवर निर्णय होणं. ऐका ना, नदी आपली चंद्रभागा आहे, ह्या बाजूला आपण, पलीकडच्या बाजूला कर्नाटक आहे. बहुतेक ठिकाणी जसं जिल्ह्याचा पण विचार करता, एका बाजूला पुणे जिल्हा असतो, एका बाजूला सातारा जिल्हा असतो, एका बाजूला पुणे जिल्हा, एका बाजूला सोलापूर जिल्हा, असं नदीचं ज्यावेळेस आपण पात्र बघतो तिथं, किंवा इकडं पण एका बाजूला परभणी, एका बाजूला बीड, अशा प्रकारचे जिल्हे तिकडं पण पाहायला मिळतात. आता इथं तिकडच्या बाजूला नदीला पाणी आल्यानंतर ते पाणी आम्ही आमच्या धरणातनं सोडलेलं आहे, तुम्ही घ्यायचं नाही असं टिकेल असं मला काही वाटत नाही. कारण त्यांचे पंप लगेच सुरू होणार. उद्या त्यांच्याकडनं पाणी येण्याची व्यवस्था नाही, पण यदा कदाचित व्यवस्था झाली तर आपण पण आपल्या भागातनं उचलला. म्हणून ह्याच्यामध्ये एकमेव पर्याय म्हणजे आपल्याला दुसरी पाईपलाईन तातडीनं काम पूर्णत्वाला नेणे, एवढं एकच आहे. ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सोलापूरला पण व्यवस्थितपणे पाणी पिण्याच्या करता उपलब्ध होईल. आणि जे काही ऑक्टोबरमध्ये 60% असणारं धरण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यातच फार -6% 60% जाणं, हे असले प्रकार होणार नाही. काय 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 नाही, एक मिनिट ऐका थांबा ना बाबा. पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारचा इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी, तुम्ही बातम्या चालवल्या, पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले. मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला. मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग. ते म्हणले दादा असं अजिबात झालेलं नाही, आमचं आम्हालाच ठेवलेलं आहे. अशातले 2-3 वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते, त्याच्यातले एक बारामतीला दिलं.
आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागला नाही असं स्वतः मग एकदा मी आता परवा पंतप्रधान आलेले होते, परवा म्हणजे 19 तारखेला, त्यावेळेस मी, आमदार साहेब, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे तिथं होतो. तेव्हाही हा विषय निघाला. म्हणलं देवेंद्रजी, स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार आहेत, तर त्यांनी असं सांगितलं. ते म्हणलं की मी विचारलं, कृषी विभागाकडे गेलो. मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो, मी 32-33 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो. असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावातच नाही, माझा रक्तात पण नाही. त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो. आज वित्त विभाग माझ्याकडे आहे, हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केले ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी, आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात, दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो. त्याच्यामुळे तसं काही झालेलं नाही हे मला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. तो बारामतीला असं उल्लेख केला. बारामतीला आहे ना, सोलापूर ऐवजी बारामती. ऐका ना, नाही संभ्रम, मी आता जबाबदारीनं सांगतो ना. जर मी इथपर्यंत सांगतो की तो GR दुरुस्त तर करण्याच्या करता माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण आमदारांनी मी मुंबईत असताना मला सोमवारी ह्याला बोलून घ्या रे, अनुप कुमारकडेच आहे, त्यांच्याकडेच आहे ना, ज्यांच्याकडे डवलेंच्याकडे ज्यांच्याकडे असेल त्यांना, कारण इथं पत्रकार मित्रांनी GRचा उल्लेख केलेला आहे आणि असं अजिबात आम्ही होऊन देणार नाही. तसं काही झालेलं असेल तर आम्ही, तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करून घेईन, इथपर्यंत सांगतो. म्हणजे काय करणार दुसरं काय. हो ना, मग ते सांगतो ना मी ज्यावेळेस बोलतो मी लगेच PS ला सांगितलं की अधिकाऱ्यांना बोलू, आमची कॅबिनेट झाल्यानंतर मी बसतो. एक मिनिट, ते सोलापूरचं नव्हतं. एक मिनिट, अजिबात नाही. ते सोलापूर, पुणे आणि सातारा, ऐका तरी साहेब, 3 जिल्ह्याच्या करता होतं. त्याच्यामध्ये मी म्हणलं की तिन्ही जिल्हे आपलेच आहेत, तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे ते बघा. भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो नकाशा घेतला. बारामतीपासून सोलापूर, बारामतीपासून सातारा आणि बारामतीपासून पुणे, म्हणजे पुणे शहरापर्यंत. पुणे शहराच्या पलीकडे ते वेगळं परिमंडळ आहे पुणे पुणे शहर आणि जुन्नरखेड, आंबेगाव, मावळ, मुळशी वगैरे, असं करून तो तिथं मध्ये आला. सातारा घेतलं असतं तर सोलापूरवाल्यांना एकदम लांब पडलं असतं, सोलापूर घेतलं असतं तर सातारावाल्यांना लांब त्या ठिकाणी पडलं असतं, म्हणून तो मध्य काढला गेला. असं राव तुम्ही उगीच माझ्या नाही, 20 ग्राहकांची संख्या पुणे जिल्ह्यात पण तेवढीच आहे, सोलापूरलाही आहे, सातारलाही. कारण काय झालं, हे तिन्ही बागायती क्षेत्र आहे, धरणांचे एरिया आहे. म्हणजे सगळ्यात जास्त धरणं तर पुणे जिल्ह्यात आहे, सगळ्यात जास्त धरणं पुणे जिल्ह्यात आहे. म्हटल्यानंतर क्षेत्र कसं पुणे जिल्ह्याचं कमी असू शकतं. नंतर 2 नंबरला आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये धरणं जास्त आहेत. आपल्या इथं एकच मोठं धरण आहे, ते उजनीचं पाणी इकडे येतं, बाकीचे आहेत तलाव, परंतु मेजर धरण उजनीच. समाज में देश निर्माण करने की बात की, एक तरफ आज बॉम्बे में गोलीबार होता है, नीतीश राणे ने काय मी तुम्हाला सांगू का, कुठल्याही राजकीय व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी, कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये. ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या. कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की बाबा तुम्ही 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा. हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो. कधी काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी प्रश्न विचारत असतात, बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. असं झालं, इथं तसं झालं, तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे,
नाही तर काय खरं नाही, असं काही सांगतात. आणि मग ती माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली. एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडनं चूक घडलेली, ही चूकच आहे. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. कोण अहो बरोबर आहे. हे झाल्यानंतर 100% देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते 100% त्यांना सांगितलं असेल. कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्याची जबाबदारी असणारं तर ते जास्त. देवेंद्र फडणवीसचं नाव घेताना बॉस म्हणून नाव घेताना बुलडोझरची भाषा होती. बुलडोझर चालू वगैरे म्हणजे त्यांचं नाव मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये. हे अतिशय चुकीचं आहे. याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये. विरोधक एक वेळ पडली तर वेगवेगळ्या प्रकारचं यापूर्वी गुन्हे दाखल होऊन म्हणजे तुम्ही म्हणता तसं की दोन धर्मामध्ये जातीमध्ये स्टेटमेंट करून सुद्धा त्यांचा गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा ते येऊन पुन्हा स्टेटमेंट त्या संदर्भात पोलीस विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोललेत काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं त्या पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत. कशा होतं नाही आपल्याला पत्रकार म्हणून पटतं का? एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा? आता प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी इकडे जागा वाटप आपल्या महायुतीतल्या जागा वाटपाची स्थिती काय आणि काय? महायुतीच्या जागा वाटपाच्या स्थितीच्या संदर्भात दिल्ली मधल्या वरिष्ठांशी माझं बोलणं झालं. त्यावेळेस आम्ही लोक नंतर एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या स्तरावर एकदा एकत्र बसावं आणि साधारण इथं 48 जागा वाटपाच्या बद्दल काय कशा पद्धतीनं आमच्या तिघांच्यामध्ये एकमत होतंय ते ठरवावं आणि जेवढ्या काही जागांच्या बद्दल जर प्रश्न निर्माण झाला तर मग तो वर आम्हाला सांगा असं त्यांनी सांगितलं. सोलापूर लोकसभा माढामध्ये आपल्या गटाचे सर्वाधिक आमदार आहेत. आपण माढा लोकसभा मतदारसंघ आम्ही एकत्र बसून का आम्हाला उगीच नाही ते प्रश्न विचारताय. एकत्र बसून व्यवस्थित मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न आहे त्यांनी विचारलेला. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक में शांतता भंग करने की कोशिश हो रही है और उसी तरह का बीजेपी के जो लीडर हैं उन्होंने पुलिस स्टेशन में एक शिवसेना के जो लीडर हैं उनके ऊपर फायरिंग किया. तो इसके बारे में आप क्या कहेंगे? ये बहुत गलत हुआ है. उसके बारे में जांच होगी और ठीक तरह से जांच होने के बाद फैक्ट क्या है वो सामने आएगी और उसके ऊपर जो भी जिसका भी गलत जिन्होंने किया है उसके ऊपर कार्रवाई पुलिस करेगी. बचाने के लिए सरकार क्या कर रही है सर? किसको बचाने के लिए? शांतता को बचाने के लिए. शांतता रखने का काम ही सरकार का है और किसको बचाना है. अडवाणी साहेबांचं मनापासून अभिनंदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.